आज आपण आलोय अभिनेत्री मोनिका दबडे हिच्या माहेरी, म्हणजे तिच्या पुण्यातल्या घरी, आणि सुंदर बाप्पाची मूर्ती इथे विराजमान झाली. स्वागत राजश्री मराठी. थँक्यू. तू मुंबईहून पुण्याला आली आहे आणि आमच्या घरातला बाप्पा कव्हर करते. आज थँक्यू नाही म्हणायचं, आज म्हणायचं गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खरं तर एक आहे ना, बाप्पा यायचा आनंद आहे, प्लस वृंदा सुद्धा आहे यावर्षी तुझ्याकडे, आणि आता छान ती ओळखायला लागली आहे, सगळ्यांकडे छान छान जायला लागली आहे. तर ही ऑल टुगेदर एक वेगळी पॉझिटिव्हिटी आहे ना, की बाप्पा सुद्धा आहे आणि आता लेक म्हणजे तिला कळायला लागले, आता काहीतरी स्पेशल चाललंय. अगदी सगळं काय सेटवर सगळ्यांकडे ती जाते, सगळ्यांकडे फिरते, तिला अजिबात आणि किरकिरी नाही आहे, त्यामुळे तिला माणसांची जास्त ओढ आहे. आणि बाप्पा तर आलाच आहे, त्यामुळे अनायसे मला यायलाच मिळालं इथे पुण्याला, त्यामुळे सगळ्यांना भेटायला पण मिळतंय. पप्पा आहे, दीदी आहे, आजी आजोबा आहेत तिचे, चिन्मयचे आई बाबा, त्यामुळे सगळ्यांना ती भेटते. ती इतकी एक्सायटेड आहे आणि तिचं असं होतं की इकडे जायचंय तिकडे जायचंय, कारण की मी तिला सगळीकडे घेऊन जाते काहीही झालं तरी. म्हणजे आता थोडंसं व्हायरल आहे पण स्टील मी तिला व्यवस्थित प्रोटेक्ट करून सगळीकडे फिरवते, कारण की पुण्यात यायला मला फार मिळत नाही, आणि जेवढं मिळतं त्याच्यामध्ये जेवढा एक्सपिरियन्स मला देता येतं तेवढं मी देते. सुंदर मूर्ती आहे ही बाप्पाची, आणि डेकोरेशन सुद्धा मस्त केलं एकदम, अगदी घरच्या घरी ना, आणि इको फ्रेंडली आहे सगळं. कोणाला सगळ्याचं क्रेडिट आहे, आणि मूर्तीबद्दल सांग मला, कशी चॉईस? बरं, सगळं क्रेडिट माझ्या बहिणीला आणि माझ्या वडिलांना जातं, कारण की पूर्ण डेकोरेशन दरवर्षी नित्य नियमाने माझी बहीण करते, रात्री जागून, कारण की मी आयती येते मुंबईहून, कारण की आदल्या दिवशी शूट असतंच आम्हाला, गणपतीचं आपल्या सिरियलमध्ये जे शूटिंग असतं ते करायला लागतं, त्यामुळे आमचं पॅकअप उशिरा होतं, आणि मग सकाळी उठून डायरेक्ट मी बाप्पाला भेटायला येते. पण बाकी म्हणजे सजावट असते ती मी करते, म्हणजे दागिने घालणं वगैरे. पण मूर्तीची चॉईस ही वडिलांची आणि बहिणीचीच असते. मातीचा प्युअर लाल मातीचा गणपती आहे, आणि उरुळी कांचनला त्याचा कारखाना आहे, तिथे जाऊन ते घेऊन येतात. आणि बाकी डेकोरेशन बहिणीचंच असतं, दरवर्षी DIY करून ती सगळं वेगवेगळं काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट पटकन होईल असं ती निवडते आणि करते. इथेच होती ती बहीण, कुठे गेली आता? ये जरा इकडे ये. मस्त केलंय, पण खरंच खूप छान केलंय. तुला आवड आहे असं छान छान DIY? काय ती म्हणजे प्युअर हाडाची आर्टिस्ट आहे ती. आर्ट अँड क्राफ्ट खूप आवडतं, आणि असं वाटतं की गणपती आल्यानंतर आपण काहीतरी त्याच्यासाठी करणं हे खूप एक प्रकारे ती एक आपली पूजा असेल, त्यामुळे दरवर्षी नित्यनेमाने मी काही ना काही वेगळी डेकोरेशन असतात. लहान बहिणीचे सांगते, लहान बहिणीचे आहे, ही लहान आहे ही मोठी आहे, लहान बहिणीचे इनपुट्स असतात का काही, यावर्षी काय करायचं किंवा काय करूया? शक्यतो नसतात. जसं तिने सांगितलं तशी ती येते, पाया पडते, दीदी काही करायचं आहे का, एवढंच तिचं असतं. मग ती मग करते, थोडासा हात लावते. हां, अगदी म्हणजे जेवढं मी मुंबईला जे आहे ना की मी खूप काम करते, तिथे त्यापेक्षा कम्प्लीट अपोजिट आहे, कारण की इथे बऱ्यापैकी सगळं मॅनेज्ड आहे, त्यामुळे हे पण तीच मॅनेज केल्यामुळे मला फार काही करायला लागत नाही. मी आता वृंदाबद्दल विचारलं, खरं तर ती सगळ्यांकडे जाऊन छान छान खेळतीये, सो मावशीचा बॉन्ड कसा झालाय आता तिच्या? खूप छान. माझं बाळ आहे ते दुसरं, माझा मुलगा आता 11 वर्षाचा झाला, आणि वाटत नाही बघून बिलकुल. आणि आता हे माझं दुसरं बाळ, आणि मुलगी ही तर हवीच होती आम्हाला. हो, एक मुलगा एक मुलगी, डन. आम्ही खूप खुश. तिने ना रेडी होत होती तेव्हा ती म्हणाली माझे जे काही दागिने आहेत ना ते वृंदाचे आहेत, कारण की तिलाच एकच बाळ आहे आमचं, म्हणजे मुलगी म्हणून. तर मग ती म्हणाली जे काही, आता मी म्हटलं प्रिझर्व कर, फक्त हे 20 वर्ष नंतर तिला देण्यासारखं असेल. तर ती म्हणाली हे मी देणार आहे वृंदाला, ते मी देणार आहे वृंदाला, त्यामुळे तिचे लाड सुरू झालेले आहेत. कॉन्स्टंट आहे मावशीकडनं भाचीचे लाड होणं, हे जेन्युअनली खूप कॉन्स्टंट आहे. पण तुमच्या लहानपणीचा गणपती बाप्पा तुमच्या लक्षात आहे कसा असायचा, बालपणापासूनचा आत्तापर्यंत? आई होती तेव्हा तर म्हणजे खूपच सेम असायचं की रात्रभर डेकोरेशन. ॲक्च्युली तिचीच ही कॉन्सेप्ट आहे की पूर्ण छान असं आरास करायची, किंवा मखर खूपच चांगला असला पाहिजे, हा मुकुट तिने आवडीने घेतलेला आहे, किंवा आता छत्र लावता येत नाही, छत्र असं
असायचं आणि मग वरून कसं त्याला लावता येईल याचं सगळं प्रोव्हिजन ती करायची. म्हणजे हे सगळे जे बेसिक आहेत ना, हे नियम तिचेच आहेत, तेच आम्ही फॉलो करतोय, वेगळं काही आम्ही करत नाहीये. आणि मेन सांगायचं तर शाळेचा गणपती, आमच्या शाळेचा गणपती आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण की शाळेत जाऊन बर्चा करणं, ढोलपथक होतं, ज्ञानप्रबोधिनी आमची शाळा आहे दोघींचीही, तर तिथे जाऊन आम्हाला बर्चा नृत्य असायचे किंवा रात्री मिरवणुका असायच्या त्या बघणं. हे गणेशोत्सव म्हटलं की तेच माझ्या लक्षात राहतं, रादर हिच्याही तेच असेल लक्षात. होतं. आणि लहानपणी जसं म्हणलं तसं की आई जागून डेकोरेशन करून घ्यायची, मग ते कसं आपण एन्जॉय केलं पाहिजे याच्यावरती भर असायचा आणि तेच आम्ही थोडंसं कॅरी करायचा प्रयत्न केलाय. मला या गणेशोत्सवाच्या निमित्तानं जाणून घ्यायला आवडेल. खरं तर सण उत्सव हे आपल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी असतात, एकत्र यायचं, हसायचं, मजा करायची. दबडे सिस्टरचा बॉन्ड नेमका कसा आहे? दोघींचा टॉम अँड जेरी आहे, एकदम इमोशनल बॉन्ड आहे का काय आहे बाबा नेमकं? पहिलंच टॉम अँड जेरी. 4 दिवस हे आमचं लिमिट आहे की एकत्र आलो की 3 ते 4 दिवस, पण आम्ही एक छान वागणार. आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी आमचं सुरू होतं की दीदी हे नाही आवडत आहे मला. तर तिथे आम्हाला कळतं ओके ओके ओके, तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जा. लिटरली इतके क्लिअर आहोत आम्ही. पण टॉम अँड जेरी की तुझ्याशिवाय आम्ही राहू नाही शकत आणि जास्त जवळ पण नको, पण राहू नाही शकत. आमचं व्हिडिओ कॉलिंग आणि हे कंटिन्युअसली चालू. वरती पण असं होतं की आता हे करते, ओके आता वेळ नाहीये, मग आम्हाला कळतं की सूर असा आहे की नाही बोलायचं एकमेकींशी, डायरेक्ट बंद, तू तुझं कर मी माझं करते, आलो की जे असेल त्याच्यात एन्जॉय करू. मला सांग दीदी, आता ज्या प्रकारची भूमिका मोनिका करतीये आणि जी रिअल पर्सन आहे यात खूप डिफरन्स आहे ना. तर मला जरा सांग तिचा खरा खरा स्वभाव कसा आहे? ती खूप मनमिळाऊ आहे आणि ती हेल्पिंगही आहे. आणि खरं तर ती अशी आहे की जिथे जसं वागायचं ना तसं ती छान वागते. आणि कुकिंग जे तिचं आहे ना, सगळ्यांना खाऊ घालणं प्रेमानं, हो आवडीने, म्हणजे आमच्या घरात पण आल्यानंतर हे करू का ते करू का, मी करून तुला खायला घालते, हे तिचं म्हणजे आहे, पहिल्यापासूनच आहे. तर त्यामुळे असं मदत करणे, खायला घालणे हे तिचं स्वभाव पहिल्यापासून. तर सांगितलं होतंस का हिला असं सगळं छान बोल माझ्याबद्दल? माझ्या नाही अगं मी काय आम्ही कुकिंग म्हणजे आई गेल्यामुळे आम्हाला कुकिंग जमायलाच लागलं. आणि करता करता मग फ्रेंड्स पण आमच्याकडे यायचे, कारण की मग घरी फार मॉनिटर नसायचं, पप्पा कामाला जायचे, मग सगळे आमच्या घरीच येऊन कल्ला करायचे. मग त्यांच्यासाठी मग बनवायला सुरुवात झाली. मग जे चाट असतात किंवा काही असं स्नॅकिंग आयटम्स असतात ते मी बनवायला लागले, आणि क्वांटिटीमध्ये. मग असं आधी अंदाज येत नाही ना गं की ना एवढं केलं पाहिजेत, मग क्वांटिटीमध्ये झालं की मग ते सुरूच झालं, मग जास्त लोक यायला लागली, मग मला आवड त्यामुळे निर्माण झाली की मी करून खाऊ घालते. आणि ॲक्च्युली फ्रेंड्स नावाची एक सिरीज आहे, त्याच्यामधली मोनिका, आणि मग मला असं सगळे मला म्हणायला लागली ती पण मोनिका अशीच आहे, तू पण अशीच. तर ते थोडं मला असं इन्फ्लुएन्स होता मग मी कुकिंग आणि त्यामध्ये जास्त मला रस आहे. आणि ना मालिका तुझी ठरलं तर बघ इतकी उत्तम चालू आहे. वृंदा आता हळूहळू मोठी होतीये. बऱ्याच गोष्टी आहेत ना ज्याच्यासाठी आपण बाप्पाकडे थँकफुल आहोत. मला सांगा, दोघींबद्दल ऐकायला आवडेल, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी यावर्षी तुम्ही गणपती बाप्पाकडे ग्रेटफुल आहात? सगळ्यात मोठं म्हणजे की मला बाळ होऊनही काम करता येतं, जे खूप मुलींना करता येत नाही. मला खूप DMs येतात दर्शना, मी सांगू नाही शकत. मला दररोज किमान 3 ते 4 DMs असतात की यू आर सो लकी, आम्हाला पण काम करायचं आहे पण आम्हाला करता येत नाही. आणि मी लगेच जॉईन झाले कामाला, आणि मला सपोर्ट सिस्टीम इतकी सेटवरूनच मिळाली आहे ना, त्याच्यासाठी मी बाप्पा काय, म्हणजे मी जगातल्या सगळ्या देवांना मी साकडं घातलं होतं, आणि ते साकडं काय म्हणतात मला मिळालं त्याचं फळ. तर मी खरंच थँकफुल आहे की हे सगळं मला करता येतं आहे. माझे ब्लॉगिंग व्यवस्थित चालू आहे, माझं काम व्यवस्थित चालू आहे, आणि मी धडधाकट आहे आणि मला करता येतं आहे. म्हणजे हेल्थ, काम आणि काय म्हणतात संपूर्ण एक पॅकेज असतं ना, ते आत्ता माझ्याकडे आहे बिकॉज ऑफ बाप्पा, आणि बिकॉज माझी श्रद्धा आहे, आणि सतत साईबाबांचं मी नाव घेत असते, बाप्पाचं नाव घेत असते. तर त्यासाठी पूर्ण हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप छान आहे, आणि मी बाप्पाला त्यासाठीच थँकफुल. अनेक वर्ष असू देत तुझ्यासाठी. ताई? हेच की मी तिच्या खूप मागे लागले होते की मला बाळ हवंय तुझ्याकडनं, आपल्याकडे एकच आहे, मला एक हवंय.
आणि मी खूप वर्ष मागे लागले आणि ती यावर्षी माझी इच्छा पूर्ण आली आणि मुलगी झाली, यामुळे तर मी अतिशय आनंदी आहे. त्यामध्ये ऍक्च्युली 2च वर्षाचं अंतर आहे, तर तिने लवकर चान्स घेतला आणि तिचं वयात म्हणतात ना तसं सगळं झालं. कॅल्क्युलेटिव्ह मी सगळं केलं वयात लग्न. आपली फील्डची डिमांडच आहे. एक्झॅक्टली. पण ती मागे लागून लागून मग फायनली आता कुठे स्टेबिलिटी आल्यावर मी म्हटलं हा आता, आणि मुलगी झाली. त्यामुळे आमच्या घरामध्ये इतकं वृंदाचं कौतुक आणि इतकं काय माझे म्हणतात, वडीलही म्हणतात मुलांपेक्षा मुली खूप छान, स्वच्छ ठेवणे, त्यांना वळणं छान असतात, मुलं ऐकत नाहीत एके वेळेनंतर मुली ऐकतात, त्यामुळे ते तर खूपच खुश आहेत. विसरू नको तुझा मुलगा तिकडे बसून ऐकतोय सगळं, तू काय मी त्याला खूप वेळा हे सांगितलेलं आहे, काही उपयोग नाही, नंतर वृंदाच आहे जी आम्हाला बघणार आहे. कारण की पप्पा लिटरली म्हणतात की मला 2 मुली आहेत, हे माझं काहीतरी पुण्य आहे. कारण की म्हणजे मुलं असतातच, पण मुलींनी एवढं सगळं येऊन करणं आणि त्यांनी आई वडिलांसाठी असणं आणि सगळं बॅलन्स करणं. कारण की सासर पण बघायचं असतं, माहेर पण बघायचं असतं, जॉब पण बघायचं असतं, मुलांकडे पण. हे मल्टीटास्किंग फक्त मुलीच करू शकतात आणि ते त्यांच्या दोन्ही मुली करतात. आणि आम्ही दोघीही ग्लॅड आहोत की आमचे सासरचे दोन्हीही घरं खूप छान आम्हाला मिळाली, की आम्ही वडिलांना त्यांच्या पद्धतीने ते सगळं आम्हाला इथे करायला वेळ मिळतो आणि सासरी पण आम्ही थोडासा तिथे वेळ दिला तरी सुद्धा त्यांना तो चालतो. हे खूप दोघांच्याही घरी असेल. सासू सासरे माझे इथे आले. येऊन, त्यांनी पण इथे पूजा केली. आता माझी सासू येऊ नाही शकत, नाही तर ती पण आवडीने आली असती इथे आरती करायला. पण इतका सपोर्ट सगळीकडनं आम्हाला आहे. इमोशनली म्हणशील तर स्ट्रेस नाही कोणी देते. प्रत्येक जण आपल्या याच्यामध्ये ती पण जे काय करते मेंटली, आम्ही ओके तू करत राहा, अनस्टॉपेबल राहायचंय, फक्त एवढंच थांबायचं नाही. अनस्टॉपेबल राहा तुम्ही, हीच आपण बाप्पाकडे प्रार्थना करूया. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा गणेशोत्सवाच्या संपूर्ण कुटुंबाला. मजा करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.